घरफाळा पाणीपट्टीवरील व्याजदंड माफ करा। ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशन 2019 मध्ये देशात कोरोना रोगासारखी महामारी आली, त्यामुळे उद्योगधंदे बंद पडले। त्यावेळीपासून आपल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे सर्व घटक अडचणीत आले आहेत। त्यामुळे आर्थिक संकटे वाढत गेली। तेव्हापासून 29,000 मिळकतधारकांची घरफाळा व पाणीपट्टीवरील थकबाकी वाढत गेली। त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता मिळकतधारकांची घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी आर्थिक ताकद नाही। त्यातच व्याज व दंड लावल्यामुळे मिळकतधारकांची मानसिकता खराब होत चालली आहे। तसेच इचलकरंजी महानगरपालिकेकडून 8 ते 10 दिवसातून एक वेळ पाणी सोडणे, महिनो गटारी साफ न करणे व नागरिकांना दमदाटी करून त्यांचे नळ कनेक्शन कट करणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ऑल इंडिया वुमन राईट्स असोसिएशनकडे आले असून या सर्व गोष्टीचा तपशीलदार पुरावा पुणे आयुक्त कार्यालयास टपालद्वारे पाठवण्यात आला असून व माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडेही देण्यात आलेला आहे। तसेच ऑल इंडिया ह्यूमन असोसिएशनकडून इचलकरंजी महानगरपालिकाकडे अशी मागणी आहे की त्यांनी मिळकतधारकांची शास्ती व दंड व्याज पूर्ण माफ करावे व फक्त मुद्दल नागरिकांच्या सोयीनुसार स्वीकारले जावे असे निवेदनात नमूद केले असून निवेदनावर ऑल इंडिया विमान राईट्स असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकानदार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, महाराष्ट्र संघटक सचिव सुनील शिंदे, दादासो सुतार, नजीर नदाफ, मार्तंड कांबळे, विकास गायकवाड, प्रल्हाद माने, दत्तात्रय गोडबोले, दस्तगीर बानदार बाबा आदी मान्यवरांच्या सह्या आहेत।